सॉरी। ओके चलो ठीक है। का 10 ते 12 का क्वेश्चन भेटले नाहीत? क्वेश्चन भेटत नाहीत का तुम्हाला? याच्यावरती तर क्वेश्चन भरपूर असतील। ठीक आहे ओके। तर आपण बीट पुढचं पाहूया। थोडंसं इलेक्ट्रिक फील्ड वगैरे मध्ये पण मध्ये मध्ये प्रॉब्लेम येत असतील। जर काही अडचण असेल तर आणि विचारू शकता तुम्ही। ओके चलो पहा, आतापर्यंत आपण करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये काय पाहिलेलं आहे, एकदम बेसिक गोष्टीपासून स्टार्ट केलेलं होतं, ज्या की आता आपल्याला एकदम छोट्याशा वाटू शकतात की करंट कोणामुळे फ्लो होत असतो, कशामुळे फ्लो असतो, डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शन करंट, अँड इफ यू याच्यामध्ये ते तुम्हाला वेक्टर बद्दल जर इनफ नॉलेज असेल झालं असेल, आता आय थिंक ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर और रिझल्टंट ऑफ वेक्टर पर्यंत तरी झालेला आहे ऍटलीस्ट. सो नाउ यू विल गेट अ क्लिअर आयडिया व्हॉट इज अबाउट करंट. करंट हे काय आहे नेमकं, वेक्टर आहे का स्केलार आहे का स्केलार वेक्टर आहे का टेन्सर आहे. Because we define the vector quantity such as the quantity which has a magnitude as well as the direction. बरोबर आहे, पण ही वेक्टरची करेक्ट डेफिनेशन नाहीये, हे आपल्या याच्यासाठी आपण डेफिनेशन केलेली आहे. द करेक्ट डेफिनेशन, द फिजिकल क्वांटिटीज विच ओबेज द वेक्टर लॉ ऑफ ऍडिशन. वेक्टर लॉ ऑफ ऍडिशन काय आहे, आणि वेक्टर लॉ ऑफ ऍडिशन जो आहे तो कसा आहे की जर या ट्रायंगलला टेल टू टेल असं जर हे दोन वेक्टर मिळवले आपण, तर याचा रिझल्टंट याच्या टेल पासून याच्या हेड पर्यंत राहतो. राईट, बरोबर आहे. एकाचा टेल आणि दुसऱ्याचा, जर हा वेक्टर ए असेल, हा वेक्टर बी असेल, सो दिस इज वेक्टर ए प्लस बी. सो करंट मध्ये पहा, करंट मध्ये काय होतं पहा, लक्षात घ्या की करंट मध्ये डायरेक्शन तर आपण घेतलेली आहे फॉर द स्टडी पर्पज. आपल्याला डायरेक्शन लागतेच करंटचे. इकडे राईटला फ्लो होतो, इकडे फ्लो होतो, या कंडक्टर मधून इकडे आला, या कंडक्टर मधून इकडे आला. तर जेव्हा याच्यामध्ये इथे काय होतं की या दोन वेक्टर मधला अँगल मॅटर करतो रिझल्टंटला, पण याच्यामध्ये या केसमध्ये या दोन करंट मध्ये येणारा जे डायरेक्शन आहे, समजा असा करंट येऊ द्या 180 अँगलने आणि इकडे जाऊ द्या, किंवा असा येऊ द्या 60 अँगलने इकडे जाऊ द्या. इकडून जर 2 अँपियर येत असेल, इकडून जर 3 अँपियर येत असेल, तर इकडे 5 अँपियर जातो. आणि इथे सुद्धा इकडे 2 अँपियर येत असेल, इकडे 3 अँपियर येत असेल, तर इकडे 5 अँपियर जातो. म्हणजे हा जो अँगल आहे, इट डज नॉट मॅटर इवन दो करंट हॅज द डायरेक्शन, but it does not obey the law of vector addition. Vector law of addition हा ओबे करत नाहीये. काय आहे वेक्टर लॉ ऑफ ऍडिशन? आय थिंक दिस इज अ डार्क इनफ. शाळा संपल्या रे, काय करणार आता परिस्थिती. ओके गुड, ऑल इज वेल. ओके सो ठीक आहे. तर याच्यामध्ये पहा की वेक्टर लॉ ऑफ ऍडिशन करंट फॉलो करत नाही, म्हणून इट इज अ बेसिकली स्केलार क्वांटिटी व्हेन यू हॅव टू ऑप्शन्स. कोणते ऑप्शन आहेत? स्केलार, वेक्टर, and even though the none of these option is present in this case, we should write vector current as a scalar quantity. अगर आपको ऑप्शन में टेंसर जब तक नहीं दिया है, बेसिकली दो ही टाइप रहते हैं वेक्टर के, स्केलार और वेक्टर क्लासिफिकेशन में. अगर आपको ऑप्शन में टेंसर
नाम का ऑप्शन अगर मेंशन नहीं है तो आप स्केलर लिखेंगे, और अगर आपके ऑप्शन में टेंसर ऐसा ऑप्शन है तो आप टेंसर क्वांटिटी लिखेंगे करंट के लिए। क्लियर आहेगा? क्लियर आहे करंट बद्दल? राइट, व्हेरी गुड. चलो. देन नाव पहा आता सम याच्यामध्ये की काही गोष्टी आपल्याला पाहिजेत. ओके, पहा तर जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल मधलं आधी जर रिलेशन पाहायचं असेल आपल्याला, इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे काय आपण नेमकं पाहिलेलं आहे. इलेक्ट्रिक फील्ड त्याची एक्झॅक्ट डेफिनेशन अजून पाहिली नाही, पण पोटेन्शियल इज अ सम type of a barrier which help to move the charge, and charge moves from higher potential to lower potential. A charge means there is a flow of current. चार्ज फ्लो होतोय म्हणजेच आपण त्याला करंट फ्लो होतोय असं कन्सिडर केलेलं आहे. आणि कुठून कुठे होतो? हायर पोटेन्शियल. इथे तर चांगली चाललीस की, चल की गप. हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, राईट. सो पोटेन्शियल इज समथिंग बॅरियर मी म्हटलं आहे की करंट आणि तुम्ही वॉटर टँक मध्ये जे पाणी मूव्ह होतं, अशा दोन अनालॉजी सेम देऊ शकतात जोपर्यंत. मग आता याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या की काही तुम्हाला पोटेन्शियल बद्दलचे एक की पॉइंट लक्षात ठेवायचे. जसे की फर्स्ट की पॉइंट आहे, पोटेन्शियल बद्दल आधी समजून घेऊया व्यवस्थित, की आपण अर्थचं पोटेन्शियल जे आहे ते 0 घेतो. पोटेन्शियल ऑफ अर्थ इज 0. तुम्ही बऱ्याचदा डेली लाईफ मध्ये ऐकलं असेल की अर्थिंग केलेलं आहे. अर्थिंग केलेलं आहे म्हणजे काय केलेलं असतं? ग्राउंडला एक ते कंडक्टर ग्राउंड मध्ये बरीड केलेला असतो, आणि म्हणजे अर्थचं पोटेन्शियल जे काय असतं ते 0 असतं, म्हणजे त्याला आपण कन्सिडर करतो ऍक्च्युअली. ठीक आहे. सो अर्थचं पोटेन्शियल जे आहे ते आपण 0, म्हणजे समजा कुठे तुम्हाला सर्किट मध्ये अर्थिंग साठी असं नोटेशन सुद्धा वापरतात. आणि काय झालं ते नाहीला, असं का करताय तुम्ही? ठीक आहे. सो अर्थिंग साठी, सो अर्थिंग म्हणजे काय आहे? पोटेन्शियल ऑफ अर्थ वी कन्सिडर्ड ऍज 0. सम जस्ट की पॉइंट्स लक्षात ठेवायचे तुम्हाला पोटेन्शियल बद्दल. जसं की अजून एक महत्वाचा पॉइंट आहे की आपण सांगितलं होतं की हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, राईट. आणि आता याच्यामध्ये लक्षात घ्या की जेव्हा आपण बॅटरी डिनोट करतो, बॅटरी म्हणजे सेल ज्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स असतो. समजा हे 10 व्होल्ट आहे. याच्यामध्ये कोणती गोष्ट लक्षात ठेवायचंय? मोठा म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणतो आपण. मोठ्याला काय म्हणायचंय? पॉझिटिव्ह टर्मिनल. आणि छोट्याला काय म्हणणार आपण? निगेटिव्ह टर्मिनल. लक्षात द्या आता. याला पॉझिटिव्ह टर्मिनल आणि याला निगेटिव्ह टर्मिनल. or we can say this is a higher potential and this is the lower potential. But in fact या प्लेटला, ज्या मोठ्या प्लेटला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणतो आणि छोट्या प्लेटला निगेटिव्ह टर्मिनल म्हणतो, गरजेचं नाही ते पॉझिटिव्हच असावं आणि निगेटिव्हच असावं. याचा अर्थ जस्ट काय होतो? याला जर पॉझिटिव्ह टर्मिनल म्हटलं आणि याला जर निगेटिव्ह टर्मिनल म्हटलं तर याचा जस्ट मिनिंग काय होतो की हे याचं पोटेन्शियल लोअर असलं पाहिजे या मोठ्यापेक्षा. पहा सर्किट मध्ये असं 10 व्होल्ट आहे आणि इथे काहीतरी 4 ओहमचा रेजिस्टन्स आहे, अशा टाइपचा आपण कन्सिडर करूया काहीतरी. ठीक आहे. सो की पॉइंट काय आहे की निगेटिव्ह टर्मिनल डज नॉट मीन दॅट दिस टर्मिनल हॅज निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल. फक्त आपण त्याला म्हणतोय निगेटिव्ह टर्मिनल. मग हे 10 व्होल्ट म्हणजे काय सर? याचा मिनिंग काय असतो की या दोन पॉइंट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स 10 चा आहे. जसे की आपण एक्झाम्पल घेतलं होतं, समजा इथे 250 व्होल्ट आहे आणि इथे 240 व्होल्ट आहे.
आणि इथं समजा काहीतरी 90 व्होल्ट आहे आणि इथं 80 व्होल्ट आहे. दोन पॉइंट आपल्यासाठी तरी सारखेच आहेत, कारण दोघांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स कितीचा आहे? 10 चा आहे. दोघांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स कितीचा आहे? 10 चा आहे. सो इफ आय कन्सिडर दिस पॉझिटिव्ह प्लेट ऍज अ 10 व्होल्ट, व्हॉट विल बी द पोटेन्शियल ऑफ दिस निगेटिव्ह प्लेट? सांगा बरं, व्यवस्थित समजून घ्या. इथे बरेच जण कन्फ्युज असतात. हे कन्फ्युजन लास्ट 2 इयर पर्यंत चालतं. एकदम छोटी गोष्ट वाटते हे बॅटरी बद्दल. बऱ्याच जणांना विचारा तुम्ही हे बॅटरीचं, की एकदम सिंपल कन्सेप्ट वाटते, पण हे खूप पुढे चालून धोका करू शकतं. एकदम सहज आहे की या 10 व्हेरी गुड 10 होलचा अर्थ काय, मिनिंग काय, की या दोन टर्मिनल मध्ये पोटेन्शियल 10 व्होल्ट असलं पाहिजे. मग जर मी इथे 10 व्होल्ट घेतलं तर इकडलं टर्मिनल जे आहे ते 0 व्होल्ट असलं पाहिजे, छोटं टर्मिनल. चला आता अजून एकदा ट्राय करा. इफ आय टूक द पॉझिटिव्ह प्लेट टर्मिनल पोटेन्शियल इज 20 व्होल्ट, व्हॉट विल बी द पोटेन्शियल ऑफ निगेटिव्ह टर्मिनल? निगेटिव्ह टर्मिनलचं पोटेन्शियल काय असलं पाहिजे? राईट, व्हेरी गुड. चला सर्वांनी ट्राय करा. सो दिस विल बी 10 व्होल्ट, राईट. कारण आपल्याला काय माहिती आहे की पोटेन्शियल डिफरन्स शुड बी 10 व्होल्ट, राईट. बॅटरी 10 व्होल्ट आहे म्हणजे काय, त्याचा अर्थ नेमका की पोटेन्शियल डिफरन्स इज 10 व्होल्ट. Now if I write down the potential of a positive plate is 100 volt, what will be the potential of a small plate, or we can say negative terminal? If I took the potential of positive terminal is 100 volt, the potential of negative terminal is 90 volt, right? हे सर्वांना कळलेलं आहे. ओके. आता पहा, जर मी पॉझिटिव्ह टर्मिनल जर 0 व्होल्ट घेतलं, पॉझिटिव्ह टर्मिनल जर 0 व्होल्ट घेतलं, तर व्हॉट शुड बी द पोटेन्शियल ऑफ निगेटिव्ह टर्मिनल? याच्यापेक्षा हा फक्त 10 न कमी असला पाहिजे, एवढाच अर्थ आहे. व्हेरी गुड. याच्यापेक्षा मोठ्यापेक्षा छोटा कितीने कमी असला पाहिजे? 10 व्होल्ट. मी इथे 1000 केलं तर हे 990 असणार, आणि हे जर मी इथे 0 केलं तर 10 ने कमी, देअरफॉर इट विल बी द -10 व्होल्ट. सर्वांना लक्षात आलं का? पहा बरं. व्हेरी गुड, राईट. इट विल बी द -10 व्होल्ट. क्लिअर आहे हे सर्वांना? क्लिअर आहे का? राईट. सो की पॉइंट मध्ये आपण काय लिहिणार आहोत? मग आपल्याला काय गोष्ट कळली पहा. आपण पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल आपण म्हणायला म्हणतोय, याचा अर्थ असा नाही की हे पॉझिटिव्हच असलं पाहिजे, हे निगेटिव्हच असलं पाहिजे. पहा, इथे दोघांचे व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, इथे याची व्हॅल्यू 0 आहे तर याची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. आणि समजा मी जर याची व्हॅल्यू -30 घेतली तर याची व्हॅल्यू काय येते सांगा? पॉझिटिव्ह टर्मिनलची जर व्हॅल्यू -30 असेल, व्हेरी गुड. सो निगेटिव्ह टर्मिनलची व्हॅल्यू काय येणार? -40 येणार. -40, कारण 10 ने कमी पाहिजे मला फक्त. सो पॉइंट काय आहे इथे? पॉइंट काय आहे की निगेटिव्ह टर्मिनल डज नॉट मीन दॅट निगेटिव्ह पोटेन्शियल, and positive terminal does not mean that positive potential. It just gives the positive terminal is a higher value and negative terminal has a lower value. So we can say that if a battery of 10 volt is present, then there is a potential difference between these two plates is 10 volt. तो पॉइंट बाय पॉइंट एक लिहून घ्यायचं. हे बऱ्याच जणांना कन्फ्युज होतं की 10 व्होल्टची बॅटरी आहे आणि इथं 30 पोटेन्शियल कसं काय लिहिलेत सर ना. सो जस्ट पॉइंट लिहा. फर्स्ट पॉइंट लिहा, पोटेन्शियल ऑफ अर्थ इज कन्सिडर्ड ऍज 0 व्होल्ट. मला वाटतं हा कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर असायला पाहिजे आता. ओके, चलो. सो फर्स्ट पॉइंट राईट डाऊन, द पोटेन्शियल ऑफ अर्थ इज कन्सिडर्ड ऍज 0.
potential potential of earth is considered as zero. Then next point लिहा, zero volt. Next point लिहा, negative terminal does not mean negative potential. Negative terminal does not mean negative potential. Negative terminal does not mean negative potential. And so positive terminal does not mean positive potential. Positive terminal does not mean positive. म्हणजे पॉझिटिव्ह पण असू शकतं, निगेटिव्ह पण असू शकतं, राईट. अँड पॉझिटिव्ह टर्मिनल डज नॉट मीन पॉझिटिव्ह पोटेन्शियल. नेक्स्ट पॉइंट लिहा, निगेटिव्ह मीन्स लोअर व्हॅल्यू, पॉझिटिव्ह मीन्स हायर व्हॅल्यू. नेक्स्ट पॉइंट काय लिहिलात, निगेटिव्ह मीन्स लोअर व्हॅल्यू, पॉझिटिव्ह मीन्स हायर व्हॅल्यू. एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. निगेटिव्ह मीन्स लोअर व्हॅल्यू, पॉझिटिव्ह मीन्स हायर व्हॅल्यू. इट कॅन बी पॉझिटिव्ह, इट कॅन बी निगेटिव्ह. हे लिहायचं नाही, लिहिले आपण तसं. जस्ट लिहा निगेटिव्ह, लोअर व्हॅल्यू, पॉझिटिव्ह, हायर व्हॅल्यू. नेक्स्ट लिहून घ्या वाटलं तर हे बॅटरी सोबतचं. इफ बॅटरी इज ऑफ 10 व्होल्ट देन दॅट मीन्स battery is of 10 volts, then that means potential difference between negative and positive terminal. Negative ला शॉर्ट मध्ये लिहू शकता, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. Potential difference between negative and positive terminal is 10 volt. Is 10 volt. That means positive is more than negative by 10 volts. That means positive is more than negative by 10 volts. राईट. हे असं सर्किट काढून घेऊ शकता, त्याच्यामध्ये अशा व्हॅल्यू लिहा म्हणजे तुम्हाला पाहिल्यावरती लक्षात येईल. झालं का हे? डन. ओके, वेरी गुड. चलो आगे बढ़े.
चला सर्वांचं झालंय का? ओके, व्हेरी गुड. चलो, सो याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायचं पहा. अजून एक महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवणार तुम्ही यामध्ये? झालं सर्वांचं? ओके, चलो. सो पहा की बॅटरी प्रोव्हाइड्स द पोटेन्शियल. बॅटरी हे पोटेन्शियल प्रोव्हाइड करत असते आणि ते पोटेन्शियल कोणाला प्रोव्हाइड करत असते? ते कोण खाणार? कोण असतं? देणारे बॅटरी आणि खाणार रेजिस्टन्स. सो वी विल रिमेंबर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ॲज लॉंग ॲज कंडक्टर रिमेन सेम. पहा, इथून जर स्टार्ट झालं तर इथे कंडक्टर आहे, इथे कंडक्टर आहे, इथे कंडक्टर आहे, इथे पण कंडक्टरच आहे. मग इथं जर समजा इथे आपण ही केस घेतली की इथे 10 व्होल्टचं टर्मिनल आहे, हे 0 व्होल्टचं आहे, सो इथे सुद्धा पोटेन्शियल 10 व्होल्टच असलं पाहिजे. इथून निघालो, हे कंडक्टर आहे, हे कंडक्टर आहे, हे कंडक्टर आहे, म्हणजे हे पण 10 व्होल्ट. आणि इथून निघालो इथपर्यंत हे कंडक्टरच आहे, हे 10 व्होल्ट. इकडे निघालो, हे 0, हे जर 10 व्होल्ट असेल तर हे 0 व्होल्ट व्हायला असायला पाहिजे. इथपर्यंत 0 व्होल्ट, इथपर्यंत 0 व्होल्ट, इथपर्यंत 0 व्होल्ट. मग जे 10 व्होल्ट आहे ते कुणी खाल्लं? या रेझिस्टरनी खाल्लं. म्हणजेच मी काल का सांगितलं होतं की जेवढं आपल्याला क्लोज लूप मध्ये जेवढं बॅटरी देते तेवढं रेजिस्टन्स खाणार. आणि मग ऍज लॉंग ऍज कंडक्टर जर सारखा असेल तर तिथे इथे जर 10 व्होल्ट असेल तर इथं पण 10 व्होल्ट असायला पाहिजे, इथे 10 व्होल्ट असेल तर इथे पण 10 व्होल्ट असायला पाहिजे. याला पॉइंट मध्ये लिहून घेऊ शकता, लिहून घ्या. ऍज लॉंग ऍज कंडक्टर इज प्रेझेंट, ऍज लॉंग ऍज कंडक्टर इज प्रेझेंट. जर कंडक्टर जर असेल तर त्या पॉइंटला पोटेन्शियल चेंज होत नाही. मध्ये जर रेजिस्टन्स आला तरच आपला पोटेन्शियल चेंज होणार आहे. सध्या रेजिस्टन्स पर्यंतच आहे, अजून कोणतरी आल्यावर पण आपल्याला चेंज करावं लागेल, पण अजून कोणीतरी आपल्या आयुष्यात एवढ्या लवकर येणार नाही. ठीक आहे. सो ऍज लॉंग ऍज अ कंडक्टर रिमेन्स सेम और कंडक्टर इज प्रेझेंट, potential remains same. असं लिहा. As long as conductor is present, potential remains same. Only resistance consume potential. Only resistance consumes potential. खूप महत्वाचा पॉइंट आहे. As long as conductor is present, potential remains same and only resistance consume the potentials. बघा, इथपर्यंत क्लिअर आहेत का सर्व पॉइंट? एकदम छोटे छोटे पॉइंट आहेत पण आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असण्यासाठी खूप महत्वाचे पॉइंट आहेत. ओके, सो इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? सांगा बरं. चला, इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? Now what is the electric field? What is the definition of electric field? Electric field is defined as a potential per unit length or potential difference. We will say potential drop म्हणतात त्याला. Electric field is a potential drop per unit length. Potential drop means potential difference. So if I given a electric field as capital A quantity जर लिहिली मी तर काय लिहायला पाहिजे? It is a potential drop V per unit length, V by L. Then what will be the unit of electric field? Unit of electric field सांगा बरं मला काय असेल? पोटेन्शियलचं युनिट काय आहे? पोटेन्शियलचं युनिट व्होल्ट आहे, राईट का? आणि लेंथ म्हणजे माहिती आहे तुम्हाला. मग व्हॉट विल द युनिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड? व्हेरी गुड. काय असणार इथे? व्होल्ट पर मीटर. व्होल्ट पर मीटर हे आलं का पहा बरं सर्वांना? युनिट कसे लक्षात ठेवणार आता याच्या पुढे आपण की पोटेन्शियलचं युनिट व्होल्ट आहे, याचं मीटर आहे, सो इट विल बी व्होल्ट पर मीटर.
इलेक्ट्रिक फील्ड इट इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी म्हटलं तर आता काय असायला पाहिजे त्याला, मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन असली पाहिजे. याला डीप मध्ये अजून इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर मध्ये पाहायचंय, पण आपल्याला थोडेसे फॉर्म्युला येणार आहेत इलेक्ट्रिक फील्डचे, त्यामुळे हा कन्सेप्ट आपण पाहत आहोत. इलेक्ट्रिक फील्ड इट इज डिफाईन ऍज पोटेन्शियल पर युनिट लेंथ, इट्स युनिट इज व्होल्ट पर मीटर, it is a vector quantity, so it should have both direction as well as magnitude. मॅग्निट्यूडचा तर फॉर्म्युला कळला. डायरेक्शन कशी घेणार, इट्स डायरेक्शन इज हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन काय असणार, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. For example, this point is A, this point is B. What will be the direction of electric field? A to B or B to A? डायरेक्शन कशी असणार या केसमध्ये, इलेक्ट्रिक फील्ड has a direction higher potential to lower potential. Very good, right? सो हायर पॉइंट कोणता आहे, ए चा आहे, लोअर पॉइंट कोणता आहे, बी चा आहे. सो इट विल गो फ्रॉम ए टू बी. ए टू बी, राईट. व्हेरी गुड. सो लिहा आधी डेफिनेशन लिहा इलेक्ट्रिक फील्डचे. इलेक्ट्रिक फील्ड लिहा. Electric field is a potential difference per unit length. Electric field is a potential difference per unit length. Electric field is a potential difference per unit length. E is equal to V by L. E is equal to V by L. Electric field is a potential difference per unit length. E is equal to V by L. Its unit is volt per meter. 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 It is a vector quantity and its direction is from. Liha next point. It is a vector quantity and its direction is from. It is a vector quantity and its direction is from. Higher potential to lower potential. Its direction from higher potential to lower potential. सो डिफरन्स काय आहे पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, स्केलार आणि वेक्टरचा डिफरन्स आहे. दोघांचं मिनिंग सेम, मोर ओर लेस, एक्झॅक्ट मिनिंग म्हणत नाही, पण जेव्हा आपण इलेक्ट्रो चार्ज बद्दल असं स्टडी करत आहोत करंट बद्दल, त्यावेळेस एका वेक्टर क्वांटिटीची गरज असते तर आपण इलेक्ट्रिक फील्ड वापरणार, एका स्केलार क्वांटिटीची गरज असली तर पोटेन्शियल डिफरन्स वापरणार. ठीक आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड बद्दल काय पाहिलं, फॉर्म्युला व्ही बाय एल, unit V by m volt per meter, vector quantity and direction higher potential to lower potential. So write down the question, find the electric magnitude, find the electric field and its direction for following diagram. Find the electric field and its direction for following diagram.
असं कंडक्टर आहे समजा, कंडक्टर असेल, रेजिस्टन्स असेल. आता यार कंडक्टर काल यार रेजिस्टन्स या कंडक्टरचाच देऊ शकतात ना ते, त्याच्यामुळं आपल्याला या कंडक्टर मध्ये असणारी इलेक्ट्रिक फील्ड काढायचंय. पहा कसं काढणार, लक्ष द्या की या कंडक्टर मध्ये असणारी इलेक्ट्रिक फील्ड, आधी कंडक्टरला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे ते चेक करा. एक टर्मिनल इकडला आहे 8 व्होल्ट, इकडला आहे 5 व्होल्ट. इथे 8 व्होल्ट असलं पाहिजे, इथं जर 8 व्होल्ट असेल हे टर्मिनल, तर हे पूर्ण 8 व्होल्ट आहे. आणि इथे जर 5 व्होल्ट आहे तर इथे पूर्ण पॉइंट हे 5 व्होल्टचे आहेत. म्हणजे या कंडक्टरच्या अक्रॉस जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो झाला 3 व्होल्टचा. किंवा इथं जो पोटेन्शियल डिफरन्स आहे 8 - 5 3 व्होल्ट, तोच पोटेन्शियल डिफरन्स इथे पण असणार. बिकॉज फॉर अ क्लोज्ड लूप पोटेन्शियल प्रोव्हाइडेड बाय अ बॅटरी इट इज कंझ्युम्ड बाय रेजिस्टन्स. सो याच्यामध्ये लक्षात घ्या की पोटेन्शियल डिफरन्स 3 व्होल्ट आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड जर काढायचं असेल मला तर मी V/L वापरणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स वी विल टेक ॲज अ 3 व्होल्ट and length is 20 centimeter. It should be in a meter, so into 10⁻². So 300 बाय किती आलं पाहिजे आपलं 20, दॅट इज 15 व्होल्ट पर मीटर. आलंय का पहा बरं. म्हणजे सुरुवातीला एक एक्झाम्पल तर सांगतोय मी, आणि याची डायरेक्शन कशी असणार, हायर पॉइंट टू लोअर पॉइंट, दॅट इज हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. हायर पोटेन्शियल इज अ पॉइंट बी, lower potential is a point C, so its direction is from B to C. क्लिअर आहे का प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम क्लिअर आहे का बघा बरं. राईट, ओके. सर्वांना कळाय का. ओके, व्हेरी गुड. चलो राईट इट डाऊन अँड सॉल्व वन मोर प्रॉब्लेम. हे लिहून घ्या आधी. झालं, ठीक आहे, ओके. पहा तर अशा टाईपचा आता एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करा बरं तुम्ही. पटकन एकदम सिंपल प्रॉब्लेम आहेत, पटपट एक दोन आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. चलो
हे -16 म्हणजे या पॉइंटचं आहे पोटेन्शियल. It is a 4 volt and it is a -16 volt. फोर परत कसं काढलं सर? असं कैसा ऐसा कैसा कर रहे सर? ऐसा नीट निकालो ना सर. ऐसा ऐसा कैसा चलेगा सर? We are having problem with your handwriting. Okay सर, भरपूर ट्राय केला, करणार काय? ओके ओके, there are various answers, so we will see. मला एक सांगा आधी, पोटेन्शियल डिफरन्स कितीचा आहे? पोटेन्शियल डिफरन्स कितीचा आहे? पोटेन्शियल डिफरन्स कितीचा आहे? 12 व्होल्टचा आहे नक्की, राईट. -12 म्हणजे 12 व्होल्टचा आहे, बिकॉज इथे आणि हा हायर आहे, म्हणजे मी ऍक्च्युली असं काढायला पाहिजे, हा हायर टर्मिनल काढायला पाहिजे, हा लोअर टर्मिनल काढायला पाहिजे. पहा बरं लवकर, कारण हा मोर निगेटिव्ह आहे म्हणजे मोर लेस आहे, हा छोटासा निगेटिव्ह आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे मी हे पॉझिटिव्ह टर्मिनल काढायला पाहिजे, हे निगेटिव्ह टर्मिनल काढायला पाहिजे. अँड द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन -4 -16, सो देयर विल बी मायनस मायनस प्लस 16 -4 अँड द रिझल्ट इज 12. सो याच्यामध्ये 12 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स आहे. सो V/L 12 अपॉन पोटेन्शियल आहे 50 सेंटीमीटर. सो इट विल बी कन्वर्टेड इनटू मीटर 10⁻². वर 2 शून्य द्या आणि खाली 50 घ्या. हे जर काढलात तर पहा काय येतं, हे 24 व्होल्ट आलेला आहे. अजून एक शून्य येईल का? अजून एक शून्य येईल नाही, बरोबर आहे. ठीक आहे. सो 24 व्होल्ट, राईट, व्हेरी गुड. पोटेन्शियल डिफरन्स 12 इलेक्ट्रिक. आणि डायरेक्शन कशी येणार? राईट साइडला येणार का लेफ्ट साइडला येणार? डायरेक्शन कशी येणार? व्हेरी गुड, लेफ्टला येणार, बिकॉज दिस इज अ हायर पोटेन्शियल, दिस इज अ लोअर पोटेन्शियल पॉइंट. राईट नाही, लेफ्ट येणार. हा हायर पॉइंट आहे. -4 is higher than -16. Therefore, the direction of electric field will be higher potential to lower potential. So this will be in the left direction. कळलं का? राईट म्हणणारे, हा हायर पॉइंट आहे ना. ओके चलो, वन मोर वन मोर वन मोर, है का नाही? मजा आली मजा आली मजा आली. ओके,
ओके ओके, सर्वांचा आन्सर 100 येत आहे. सो वी विल ॲज्युम दॅट 100 इज अ राईट आन्सर. का नको? अरे कोणाचं तरी 10 आलं. ठीक आहे, म्हणजे सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, सो पहा, लक्ष द्या. काय केला? एक शून्याचा घोळ केला. पोटेन्शियल डिफरन्स 10 व्होल्ट आहे. पहा, बॅटरीचं पोटेन्शियलच 10 व्होल्ट दिलं तर डायरेक्ट पोटेन्शियल डिफरन्स घ्या 10 व्होल्ट. पण इथं या हा पॉइंट 0 व्होल्ट आहे, हे 10 व्होल्ट म्हणजे हा पॉइंट 10 व्होल्ट आहे. सो हे 10 सेंटीमीटर आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स 10 अपॉन 10 लेंथ इंटू 10⁻². हे शून्य कटलं, 10⁻² वरती जाऊन 10⁻². therefore 100 volt per meter and direction will be towards the right, because if potential difference of this cell is 10 volt, this point is 0 volt, so automatically this point will be 10 volt. So higher potential to lower potential, that is right direction. ओके, व्हेरी गुड. चलो, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? सांगा बरं. पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रिक फील्ड. ओके, सो द न्यू फिजिकल, अगेन इथे आता आता काय पाहायचं? पहा, लक्षात घ्या की एकदम छोट्या छोट्या क्वांटिटी डिफाईन केलेल्या आहेत. त्याचे छोटे 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 फॉर्म्युले पाहिजेत आपल्याला. एक 4-5 फॉर्म्युले येणार आहेत आपल्याला आता. की पहिल्यांदा लिहायचंय करंट डेन्सिटी. ठीक आहे, व्हेरी गुड. ओके, चलो. सो करंट डेन्सिटी फर्स्ट. आपण इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल तर पाहिलं. आता करंट डेन्सिटी तुम्ही जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आला असेल मध्येच कुठतरी, ठीक आहे. सो करंट डेन्सिटी इट इज डिफाईन ॲज करंट पर युनिट एरिया. पहा कशी डिफाईन केलेली आहे करंट डेन्सिटी. करंट पर युनिट एरिया, इट इज डिनोटेड बाय जे. राईट, करंट डेन्सिटी हे जे ने डिनोट केली जाते. सो स्मॉल असेल किंवा कॅपिटल असेल. जे इज इक्वल टू करंट पर युनिट एरिया. मला युनिट काय असणार सांगा करंटचं? करंट डेन्सिटीचं युनिट काय असणार? करंट डेन्सिटीचं, हा स्मॉल जे, तर स्मॉल जे, कॅपिटल नाही चालत तुम्हाला. ठीक आहे, अवघड आहे. एम्पियर पर मीटर स्क्वेअर. सो युनिट इज एम्पियर पर मीटर स्क्वेअर अँड इट इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी म्हटल्यानंतर काय पाहिजे? तिला दिशा पाहिजे, दिशा. ठीक आहे, सो ही दिशा करंटला, करंट डेन्सिटीची दिशा हे कोणासोबत असते? तर इलेक्ट्रिक फील्ड सोबत असते. त्याच्यामुळे आधी आपण इलेक्ट्रिक फील्ड पाहिलं. सो जे बार जर लिहिलं मी, सो आय अपॉन ए, बट आय इज अ स्केलार क्वांटिटी, सो वी विल राईट डायरेक्शन फॉर ई कॅप. आता ई कॅपचा अर्थ काय असतो सांगा बरं सर्वांनी? ई कॅपचा अर्थ काय आहे? Right, very good. So it is a unit vector in the direction of E. E कॅप म्हणजे युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ E. हे कशासाठी वापरणार आपण? याच्यामुळे मला कळलं की जे कॅप आणि जे ची डायरेक्शन आणि ई ची डायरेक्शन सेम आहे. बिकॉज आय हे जे आहे स्केलार क्वांटिटी आहे. देअरफॉर करंट डेन्सिटी लिहा जे इज इक्वल टू आय बाय ए. करंट डेन्सिटी लिहा जे इज इक्वल टू आय बाय ए. इट्स युनिट इज एम्पियर पर मीटर स्क्वेअर. इट्स युनिट इज एम्पियर पर मीटर स्क्वेअर. आता या सर्वांचे जर डायमेन्शन विचारले तर तुम्ही डायमेन्शन काढू शकता. ठीक आहे, काय येतील डायमेन्शन सांगा बरं करंट डेन्सिटीचे? करंट डेन्सिटीचे डायमेन्शन सांगा बरं.
करंट डेन्सिटीचे अँपियरला ए लिहितो, काय लिहितो? ज्या युनिटचं म्हणजे हे करंटला अँपियर लिहितो, अँपियर ए चा पॉवर लिहायचा का आय चा पॉवर लिहायचा? ओके, राईट, व्हेरी गुड. सो हे काय येणार? ए आणि लेंथचा -2. ठीक आहे. सो एल ए टू द पॉवर 1 एल टू द पॉवर -2 अशा प्रकारे डायमेन्शन येतील. डायमेन्शन चॅप्टर, राइट. 7 बेसिक यूनिट लक्षात आहेत सर्वांना? इधर का सर इस चैप्टर का याद नहीं आ रहा, वो तो जमाना हो गया. ठीक आहे. सो करंट डेन्सिटी युनिट आहे अँपियर पर मीटर स्क्वेअर. डायमेन्शन लिहिलात तुम्ही. त्याच्यानंतर इन वेक्टर फॉर्म लिहा. इन वेक्टर फॉर्म इट इज रिटन ॲज जे बार इज इक्वल टू I by A into E cap. लिहा इन वेक्टर फॉर्म. इन वेक्टर फॉर्म इन वेक्टर फॉर्म जे बार इज इक्वल टू I by A into E cap. तिथे लिहा डायरेक्शन ऑफ J and डायरेक्शन ऑफ E is same. Or you can write direction of current density and electric field is the same. Direction of current density and electric field is same. Direction of current density and electric field is the same. Find out the current density and its direction for following diagrams. Question लिहा. Find out the current density. Find out the current density and its direction for following diagram. लिख चल सॉल्व करो फटाफट. What is the formula for current density? J is equal to I by A. हा मॅग्निट्यूड साठी वापरायचा. वेक्टर फॉर्म्युला फक्त डायरेक्शन साठी असतो. डायरेक्शन आपण पाहूया नंतर. आधी मॅग्निट्यूड काढताना मला करंट पाहिजे. एरिया दिलेला आहे इथे. करंट कसा फाइंड करणार? V दिलंय, R दिलंय. बापरे, कोणता लॉ सांगा बरं? कोणता लॉ? right? Ohm's law, V is equal to IR or I is equal to V by R, where potential difference, if a battery is 16 volt, then this potential will be consumed by this resistance. This conductor will not consume any potential. तर हा 16 व्होल्ट असेल तर इथे आपण अज्युम करू शकतो की इकडे 16 व्होल्ट आणि इथे 0 व्होल्ट, किंवा जर मी इथे 32 व्होल्ट केलं तर इकडे मला 16 व्होल्ट करावं लागेल, राईट? सो त्याच्यावरती आपण भरपूर बघितलंय. सो पोटेन्शियल डिफरन्स इम्पॉर्टंट काय आहे की पोटेन्शियल डिफरन्स 16 आहे आणि रेजिस्टन्स किती आहे? 4 आहे. सो करंट विल बी 4 एम्पियर. देन पुट दिस करंट into this formula. So current density will be 4 upon area. Area is a 5 m square.
एम स्क्वेअर सर 5 into 10 raised to मिलीमीटर, मिलीमीटरला मीटर मध्ये करण्यासाठी 10 raised to -3 आणि त्याचा स्क्वेअर आहे, सो 5 into 10 raised to -6, so it will be 4/5 into 10 raised to 6, or you can write 8 into 10 raised to 5. युनिट काय असणार, एम्पियर पर मीटर स्क्वेअर. चमकलं का हे? राईट, सर्वांचं आलंय का? हे 1 0 इथं घेतला, याला 40 केलं, 40/5, 8 राहिलं, 8 into 10 raised to 5, आणि याच्यामध्ये हे करंट डेन्सिटीचे मॅग्निट्यूड झालं. डायरेक्शन सांगायचे झाले तर इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन सर, दिस इज अ पॉझिटिव्ह terminal, this is a negative terminal, that means this should be higher potential, this should be lower potential, so electric field direction towards the right, and hence current density will be in the right direction. स्वाहा. समझे कुछ? सब कुछ समझे? ओके. सो आज नवीन फॉर्म्युला, आज काय काय झालं पहा, की पोटेन्शियलचा एक फॉर्म्युला झालेला आहे, इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियलचं रिलेशन पाहिलं आपण, E इज इक्वल टू V/L, आणि करंट डेन्सिटीचं एक रिलेशन पाहिलं की J इज इक्वल टू I/A, आणि त्या क्वांटिटीज, त्यांचे युनिट, त्यांचे डायरेक्शन हे समजून घेतलं आजच्या लेक्चरला आपण. उद्या परत आपल्याला याच्यावरती अजून जराशे छोटे छोटे 2-3 फॉर्म्युले आहेत, ड्रिफ्ट वेलोसिटी आणि इलेक्ट्रिक फील्ड, करंट डेन्सिटी आणि इलेक्ट्रिक फील्ड, अशा पद्धतीने हे 2 फॉर्म्युले पाहून आपण त्याच्यावरती उद्या परत प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया पूर्ण बीट वरती. सो अगेन यू कॅन ट्राय टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम बेस्ड अपॉन करंट डेन्सिटी अँड इलेक्ट्रिक फील्ड, बट 2-3 फॉर्म्युले छोटे छोटे राहिलेले आहेत, त्याच्यामुळे अडचणी येऊ शकतात. सो उद्या आपण सॉल्व्ह करूया. ही घ्या, किती साइड पाहिजे तेवढी घ्या. सो वी विल मीट अगेन राईट टुमारो. हे झालं का रे? Okay, chalo then. Bye bye. Have a great day. We will meet tomorrow. If you had any doubt, ask me. Right? Then, okay. Chalo. Goodbye. Then I will end the lecture. Okay. Bye everyone. ठीक है. झालं ना लिहून सर्वांचं? करायला लिहून घ्यायचं. चला 10चे विद्यार्थी यायला लागलेत. राहिले का लिहून घ्यायचं? झालंय? ओके देन चलो.